नमस्कार मित्रांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतोय, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता इथे चंद्रकांत देशमाने हे अवनीला घरी घेऊन जायला आलेले असतात. पण जेव्हा ते घरी घेऊन जायला येतात तेव्हा मात्र रणरागिणी अवनी स्पष्टपणे चंद्रकांत देशमानेंना नकार देत असते आणि हेच माझं सासर आहे, मी इथून कुठेही येणार नाही, हा माझा नवरा आहे आणि मी माझ्या सासरमध्ये अतिशय खुश आहे. इथे माझ्यावर भरपूर प्रेम करणारी माणसं आहेत, सोबतच माझ्या स्वप्नांची त्यांना कदर आहे म्हणत अवनीने मात्र चंद्रकांत देशमानेंना आल्या पावली परत पाठवलेला आहे. आणि त्यानंतर मात्र इथे सुलूचा आणि सोबतच दत्तूचा हा जो काही प्लॅन आहे तो मात्र आता इकडे फ्लॉप झालेला आहे. आणि ह्या अशा वागण्यामुळे आता राजा मात्र प्रचंड आनंदात असतो. त्याचसोबत दांगटांच्या घरामध्ये आता सुनेचा आशीर्वाद पुन्हा नव्याने लाभलेला आहे म्हणून मात्र अण्णांना फार आनंद होतो. पण दत्तू आणि सुलू मात्र आता इकडे रागाला जात असतात आणि तेव्हा आता धोंडू म्हणत असतो, हे तुमचंच कटकारस्थान आहे बरोबर की नाही. आता सुलू आणि दत्तू तोंडावर पुरते पडलेले असतात. हेच आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये पाहायचंय. त्यामुळे प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता आपण इथे मालिकेमध्ये पाहतोय दांगटांच्या इथे पावसाला सुरुवात झालेली असते आणि त्या संधीचा फायदा सुलूने घेतलेला असतो. सुलूने मध्यरात्री इथे दत्तूला पाठवलेलं असतं आणि एक व्हिडिओ शूट करून आणलेला असतो आणि तोच व्हिडिओ आता चंद्रकांत देशमानेंना पाठवण्यात आलेला असतो. जेव्हा मध्यरात्री इथे चंद्रकांतला मुलीची आठवण येते आणि मुलीच्या आठवणीमध्ये व्याकुळ झालेले चंद्रकांत मात्र आता इकडे तो व्हिडिओ पाहतात आणि म्हणत असतात, काही झालं तरी माझी मुलगी माझ्यासमोर हवी आहे, माझ्या मुलीशिवाय मी अजिबात राहू शकत नाही, कारण ज्या घरामध्ये ती राहते त्या घराची अवस्था काय आहे हे संगीता तू पाहतेस ना. तेव्हा तो व्हिडिओ संगीता सुद्धा पाहते. मग आता संगीता म्हणत असते, हे बघा आपण उद्या जायचं का आणि अवनीला घरी घेऊन यायचं का. ऐका ना, तिच्या पुढे तुम्हाला काहीच नाही आहे ना, मग तिला शिकायचं आहे, तिचं शिक्षण तिला पूर्ण करायचं आहे, तिचं स्वप्न तिला पूर्ण करायचं आहे म्हटल्यावर आपण नको ना तिच्या स्वप्नांच्या आड यायला. ऐका ना, मुलगी शिकली तर काय फरक पडतो, पण अगं ती आपल्याला इथे फसवून त्या ड्रायव्हरसोबत निघून गेली आणि ती आपलं ऐकेल असं तुला वाटतंय का. तेव्हा संगीता म्हणत असते, का नाही ऐकणार, नक्कीच ऐकेल, प्लीज नाही म्हणू नका ना, आणि काही झालं तरी मात्र आपण आपल्या मुलीला घेऊन येऊया. तेव्हा संगीताच्या समजवण्यामुळे आता चंद्रकांतने खूप मोठा निर्णय घेतला आणि ते म्हणत असता, ठीक आहे, जर तुझं असं म्हणणं असेल तर आपण उद्या जाऊयात आणि अवनीला इकडे परत घेऊन येऊयात. तेव्हा मात्र इकडे त्या विवांसोबत लग्न लावायचं की नाही हा पुढचा निर्णय राहिला. पण आता मात्र मला माझ्या मुलीची ही अवस्था पाहवत नाही, अशा स्पष्ट शब्दामध्ये आता इकडे चंद्रकांत बोलत असतात. आणि यानंतर मात्र इकडे आता दुसरीकडे आपण पाहतो अवनीने स्पष्ट शब्दामध्ये बऱ्याच काही गोष्टी इथे आता दांगटांना सांगितलेल्या असतात. तिने स्पष्ट शब्दात सांगितलेलं असतं की उद्याच्या उद्या घरावर ताडपत्री ही पडलीच पाहिजे. तेव्हा सुलू आत्याला काय उत्तर द्यायचं आणि काय नाही हे माझं मी बघेन असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा राजा मात्र इथे म्हणत असतो, अहो अवनी मॅडम, हे पाहिजे तेवढं सोपं नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी होतील का. तेव्हा अवनी म्हणत असते, का नाही होणार आहे, हे सगळं आपल्याला पाहिजे त्याच पद्धतीने होईल. मग आता नमिताला हाताशी धरूनच इथे दांगटांनी आत्याला गुलीगत धोका देत इथे दांगटांच्या घरावर ताडपत्री टाकण्याचा जो काही इथे धमाकेदार निर्णय घेतलाय, त्या निर्णयामुळे आता इकडे दांगट खूप जास्त खुश झालेले असतात. सोबतच अवनीने राजाला त्याच्या कामाबद्दल विचारलेलं असतं आणि तेव्हा मात्र राजा आता तोंडावर पडलेला असतो, कारण राजाची नोकरी कधीच निघून गेलेली असते, तो कोणतंच काम करत नसतो. आणि जेव्हा अवनीच्या हे लक्षात येतं तेव्हा अवनी त्याला स्वतःसारखं सरळ करत असते. ती म्हणत असते, एक नोकरी गेली म्हणून काय झालं, तुला दुसरी नोकरी तर नक्कीच मिळेल ना, हे बघ तू इंटरव्ह्यू दे आणि त्यानंतर मात्र तुला नोकरी नक्कीच मिळेल असं ती सांगत असते. इकडे सुलूला मात्र प्रचंड आनंद होत असतो, कारण तिला असं वाटत असतं की आज देशमाने नक्कीच येतील आणि अवनीला घेऊन निघून जातील. पण नमिताचा डाव मात्र तिला अजिबातच माहिती नसतो, कारण नमिताने इथे आता सुलूला हलकासा धक्का दिल्यामुळे ती खाली जमिनीवर पडते आणि त्यामुळे मात्र ती बाहेर जाऊ शकत नसते. पण तरीसुद्धा लंगडत लंगडतच बाहेर जात
जाते आणि त्यानंतर दांगटांच्या पोरांना इथे थांबवण्याचं काम करत असते. नमिता म्हणत असते, अगं असं काय करतेस, ते माझं सासर आहे आणि त्यामुळे तू प्लीज त्यांच्याशी असा वाद घालू नकोस, बोलू नकोस ना, मी काय म्हणते ते एकदा ऐकून तरी घे. तेव्हा ती म्हणत असते, अजिबातच मी काही झालं तरी ऐकून घेणार नाही. तेव्हा मात्र इकडे आता ह्या सगळ्या गोष्टी तिला समजलेल्या असतात की आज देशमाने हे अवनीला घ्यायला येणार आहेत. तेव्हा नमिता धावतच जाते आणि धावतच गेल्यानंतर इथे आता ती अवनीला म्हणत असते, अवनी तुझे बाबा तुला घ्यायला येणार आहेत. रात्रीचा जो काही तुमच्या घरचा व्हिडिओ होता ना इथे पावसात भिजण्याचा, तो इथे मम्मींनी तुझ्या पप्पांना पाठवलेला आहे आणि त्यामुळे मात्र ते घरामध्ये इकडे तुला घ्यायला येणार आहेत. तेव्हा तुला काय करायचं काय नाही ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यावर अवलंबून आहेत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यावर आता अवनी म्हणत असते, तू काळजी करू नकोस, काही झालं तरी मात्र मी इथून कुठेच जाणार नाही. मग आता इकडे नमिता म्हणत असते, हो, कारण तुला सांगू का, माझी मम्मी आणि माझे मामा हे तुला इथून पाठवण्यासाठी आणि धोंडू अण्णांच्या घरातून सुनेला कायमचं पाठवण्यासाठी प्रयत्न करतायत. त्यामुळे तुला एक गोष्ट सांगते, काही जरी झालं तरी सुद्धा तू एका गोष्टीचा विचार कर आणि त्यानंतर मात्र तू हे घर सोडून कुठेही जाऊ नकोस, असं स्पष्ट शब्दामध्ये आता ती सांगत असते. तेव्हा मात्र ती म्हणत असते, तुला काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाही, मी इथून कुठेही जाणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती सांगत असते. त्याचबरोबर आता अवनीने इथे नकार दिलेला असतो की मी सोडून कुठेच जाणार नाही. त्यामुळे मात्र इथे आता ह्या लोकांना प्रचंड आनंद झालेला असतो. सोबतच आता प्रेक्षकांनो इकडे आपण पाहतो अवनी ही विचार करू लागलेली असते, आज बाबा मला इथून घेऊन जायला येणार आहेत का, काय करू, ह्या लोकांचे सुद्धा माझ्यावर प्रचंड उपकार आहेत, मी जाऊ का, काय करू. पण जर मी गेले तर इकडे ह्या लोकांनी दाखवलेला माझ्यावरचा विश्वास आणि ह्या सगळ्या गोष्टी इकडे संपून जातील. नाही, ह्या लोकांनी मला वाईट काळामध्ये मदत केली आहे आणि जर त्यांनी मला वाईट काळात मदत केली आहे तर मग मला सुद्धा इथे त्यांना साथ दिली पाहिजे. आज ह्या घराला माझा आधार आहे, त्याचबरोबर माझी गरजसुद्धा आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की मी इथून कुठेही जायला नको, असा अवनी आता विचार करू लागलेली असते. तर आता प्रेक्षकांनो इकडे जेव्हा चंद्रकांत येतात तेव्हा मात्र अवनी धावतच जाते आणि तिच्या बाबांना घट्ट मिठी मारत असते. तेव्हा ते म्हणत असतात, माझ्या मुलीला इथे फार त्रास होतोय का, हे बघ तुझा हा त्रास मला पाहत नाहीये, काही जरी झालं तरी सुद्धा मी तुला इथे नाही राहू देणार, तू आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चल. तेव्हा सगळी दांगटांची पोरं तिथे आलेली असतात आणि ते म्हणत असतात, वहिनी खरंच तू आम्हाला सर्वांना सोडून जाणार आहेस का. तेव्हा मात्र असं करू नकोस ना, तुझा आम्हाला प्रचंड आधार आहे, काही जरी झालं तरी सुद्धा तू इथून आम्हाला कुठेही सोडून जाणार नाहीस, असं आता इकडे ते बोलत असतात. तेव्हा मात्र अवनी म्हणत असते, नाही मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. पण दत्तू आणि सुलू ही दोघेही जण तिथे येतात आणि म्हणत असतात, तू इथे कशाला राहतेस, अगं इथे काय आहे, काही गरज नाहीये तुला इथे राहण्याची, हे बघ आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्यावेळेला मात्र इकडे अवनी म्हणत असते, बाबा तुम्ही मला ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला साथ दिली नाही आणि त्यामुळे मात्र मी अजिबात तुमच्यासोबत कुठेच येणार नाही, अशा स्पष्ट शब्दामध्ये आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी म्हणत होते तुम्हाला की मला इथे त्याच्याबरोबर विवांबरोबर लग्न अजिबातच करायचं नाही, पण तुम्ही मात्र माझं काहीच ऐकलं नाही आणि तुम्ही मला तुमच्याबरोबर तुमच्या पसंतीने इथे लग्न करायला भाग पाडलं. पण आता मात्र मी तुमच्यासोबत नाही येणार, कारण मला इथेच राहायचं आहे आणि हेच माझं आता सासर आहे. इथे माझ्यावर भरभरून प्रेम करणारी बरीच अशी माणसं आहेत आणि त्यामुळे मला तुमच्याबरोबर यायचं नाही, अशा स्पष्ट शब्दामध्ये आता अवनी बोलत असते. आता मात्र अवनी हे सगळं काही बोलल्यानंतर दांगटांच्या पोरांना फार आनंद झालेला असतो. ते विचार करत असतात की अवनीने मात्र आता इकडे आपल्या सर्वांना चांगलं म्हटलं आहे आणि ह्या घराला आपलं घर म्हटलं आहे, त्यामुळे त्यांना प्रचंड आनंद सुद्धा आता इकडे झालेला आपल्याला पाहायला दिसतोय. त्याचबरोबर सुलू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा दत्तू दोघेही जण तोंडावर पडलेले असतात. पण देशमानेंना मात्र स्वतःच्या पोरीची काळजी असते. ते म्हणत असतात, चल बाळा माझ्याबरोबर, मी तुझं स्वप्न पूर्ण करेल, मी तुला शिक्षण देईल, सगळ्या काही गोष्टी करेल, नाही म्हणू नकोस. पण तरीसुद्धा अवनी स्पष्ट शब्दात सांगत असते, नाही इथे हे माझं सासर आहे,
त्यामुळे मी जर येणार असेल तर माहेराला 2 दिवस येणार असेल तर ते तुम्हाला मान्य असेल तरच मी येईल, पण आता मात्र मी अजिबात येणार नाही, अशा स्पष्ट शब्दामध्ये अवनीने चंद्रकांत देशमाने यांना आल्या पावली परत पाठवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आहे. नक्कीच तुम्हाला आवडला असेल अशी खात्री आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे असेच नवनवीन ट्विस्ट जर तुम्हाला पाहायचे असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय सांगायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि सोबतच धमाकेदार अशा ट्विस्ट सोबत. तोपर्यंत पाहत रहा बाई तुझा आशीर्वाद.